जय हिंद मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या आज डे 9 मध्ये। मित्रांनो, गेले 8 दिवस आपलं हे चॅलेंज चालू आहे आणि आजचा हा 9वा दिवस आहे। याच्या पहिला तुम्हाला सगळ्यांना माहित असेल एसएससी जीडी 2024 ची जी एग्जाम झाली जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये जी एग्जाम झाली होती त्या एग्जामचा रिझल्ट आलेला आहे। 2 दिवसापूर्वी त्याचा रिझल्ट आलाय आणि तो रिझल्ट जर बघितला असेल तुम्ही एसएससी जीडीचा तर त्यामध्ये फिजिकलचा कट ऑफ सुद्धा खूप गेलेला आहे, बरोबर। माझ्या मते गेल्या वर्षीचा जो महाराष्ट्राचा जनरलचा कट ऑफ होता पूर्ण ओपनचा तो काय तर 101 होता, ठीक आहे। 101 फायनलचा कट ऑफ, ठीक आहे। या वेळेला काय झालेला माहित आहे, फक्त फिजिकलचा कट ऑफ ओपनचा 104 गेलेला आहे। फिजिकलचा कट ऑफ महाराष्ट्राचा ओपनचा 104 गेलेला आहे मुलांचा। याच्यावरून विचार करा कॉम्पिटिशन कोणत्या लेवलला गेले, ठीक आहे। आणि आमच्यासाठी गुड न्यूज ही आहे की इतका कट ऑफ जाऊन सुद्धा स्टडी कट्टाच्या आमच्या बॅचचे जी लाईव्ह बॅच झाली आमची ॲपवर सुद्धा बॅच चालू होते आमची, त्या बॅचची 34+ मुलं 34 पेक्षा जास्त मुलं क्लिअर केलेले आहेत, ठीक आहे, ज्यांचं सिलेक्शन पुढे झालेलं आहे, ठीक आहे। ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण माझ्यासाठी तर हा रिझल्ट खूप महत्त्वाचा होता, कारण पहिलीच बॅच माझी होती। जेव्हा मी ॲप लॉन्च केला त्यानंतर ती माझी पहिली बॅच होती। त्यातून जर रिझल्ट आला नसता तर कदाचित मी डिमोटिवेट झालो असतो, पण इतका चांगला रिझल्ट आला त्यामुळे पूर्णपणे परत मी व्यवस्थित आहे असं ही बॅच रन करतोय। ओके, तर लवकरच आपल्याला ॲपवर सुद्धा एक पेड बॅच लाईव्ह बॅच पाहायला मिळेल। बॅच या 2 दिवसात लॉन्च होईल, पण आपली जी बॅच चालू आहे 100 डेजचे चॅलेंजची यूट्यूबवर बॅच चालू आहे, ही बॅच सुद्धा आहे अशी इथून पुढे चालू राहील। ओके, तर बघा आता हा झाला रिझल्टचा विषय। आता आपण येऊया आपल्या बॅचकडे जी स्टार्ट आहे तिथं, ठीक आहे। तर यामध्ये आपले लसावी मसावी टॉपिक स्टार्ट केला होता। यापैकी या पहिला आपले 3 लेक्चर झालेत, ज्यामध्ये आपण सगळ्या बेसिक कन्सेप्ट बघितल्यात लसावी मसावीच्या, जितक्या टाइपचे क्वेश्चन बनतील त्या टाइपचे क्वेश्चन बघितलेत, बरोबर। तर आजचं हे लेक्चर जे आहे हे लसावी मसावीसाठी शेवटचं लेक्चर असणार आहे। आज आपण हा टॉपिक एंड करणार आहे। तर आजच्या लेक्चर मध्ये काय बघणार आहे आपण, आजचं हे 4थं लेक्चर आहे। या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, म्हणजे जे 2023, 24, 22, 21 पहिला झालेल्या इयर मध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत लसावी मसावीवर ते प्रश्न मी आजच्या लेक्चर मध्ये घेणार आहे। प्रत्येक टाइपचे क्वेश्चन घेणार आहे आणि त्यातून तुमच्या माइंड मधून क्लिअर होईल की लसावी मसावी आपला कितपत स्टडी झालाय। आजचे क्वेश्चन केला लसावी मसावी तुमचा एंड होतो। ओके, तर स्टार्ट करूया। स्टार्ट करण्यापूर्वी चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केला नसाल तर सबस्क्राइब करा आणि तुमच्या सर्व मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा, ठीक आहे। ओके, तर चला स्टार्ट करूया। पहिला क्वेश्चन काय आहे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे, 1.2, 1.8 टू 2.5 चा लसावी शोधा म्हटले। एलसीएम काढायचा कोणाचा, दशांश अपूर्णांकांचा। क्वेश्चन कधी विचारलाय, 27 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या पेपरला, ठीक आहे। डेट सकट मी सगळं मेन्शन केलंय, कधी पेपर झालेला आहे, कोणत्या पेपरला क्वेश्चन आलाय सगळं दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत व्यवस्थित करायचे। कसा काढतो आपण डेसिमलचा लसावी, दशांश अपूर्णांकांचा लसावी काढायला शिकवलंय। काय करणार आपण, पहिला दिले त्यांनी काय, सॉरी 0 नाही 1 पॉइंट आहे ना, 1.2, 1.8, 2 आणि 2.5 चा लसावी काढायचा आहे। जेव्हा पण दशांश अपूर्णांकात देतात त्यावेळेला आपण त्यांना काय करतो, p/q फॉर्म मध्ये त्या संख्यांना आणतो। म्हणजेच काय करेन मी इथं 1.2 ला मी काय लिहीन, 12/10 लिहीन, बरोबर। त्यानंतर 1.8 ला काय करेन मी 18/10 लिहीन। आता 2 ला कसं लिहिता येईल, मला 20/10 लिहिता येईल, कारण मला खाली शून्य समान करायचे असतात दशांश अपूर्णांकाच्या बाबतीत। आणि 2.5 ला काय करेन मी 25/10 लिहीन। आता आपल्याला माहित आहे हे कसं झालं, अपूर्णांकांचा लसावी मसावी आला, बरोबर। अपूर्णांकांचा लसावी मसावी आपल्याला काढता येतो। आता इथं काय सांगितले, लसावी काढायचा आहे। अपूर्णांकांचा लसावी कसं काढतो आपण, एलसीएम बरोबर एलसीएम ऑफ कोणाचा लसावी घेतो, वरच्या संख्येचा। कोणाकोणाचा घेणार माहित आपण, 12, 18, 20 आणि 25 यांचा लसावी भागिले एचसीएफ मसावी घेणार। काय घेणार, खाली मसावी एचसीएफ कोणाचा, 10, 10, 10, 10 चा, बरोबर। म्हणजे खाली ज्या संख्या आहेत त्यांचा काय घेणार मी, मसावी घेणार। आता मला माहित आहे खालच्या संख्यांचा सेम आहेत म्हटल्यावर मसावी किती येईल,
10च येईल. पण लसावी किती येईल सांगा? 12, 18, 20 आणि 25चा. कसा काढतो आपण लसावी? इथे काढूया. इथं लसावी काढतो मी. 12, 18, 20 आणि 25चा मला लसावी काढायचा आहे. कितीनं भाग जाईल बघा? कितीनं भाग जातो? 12, 18, 20 आणि 25 आहे. 2 न पहिला देतो. बेसक 12, बेन 9 18, बेन 10 20. इथं आता 25ला जाणार नाही म्हणून 25 आहे असं घेतलं मी. परत 3 न देतो. बरोबर? 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 10 आहे असं, 25 आहे असं. परत 2 न काय द्यायची गरज वाटत नाही. मी डायरेक्ट आता 5 न देतो. ठीक आहे. 2 न देत बसत नाही. 2 आहे असं घेतो, 3 आहे असं. 5 दोन्ही 10 आणि 5 वाचा 25. आता कुठल्या कॉमन संख्येला जातो का? 2 ला जातो. 2 कॉमन आहे म्हणून आता इथं 2 न देतो. बेके बे, बेत्रिक 6, बेके बे, बेपंचे 10. करा गुणाकार. किती येईल बघा? 2 आणि 3. बेत्रिक 6, 6 दुनी 12, 12 पंचे 60. हे 60 आलं. आणि 5 त्रिकम 15. 60 गुणले 15 करा. 15 सक्क 90 आणि 0 आहे असं 900 येईल. म्हणजे लसावी किती आला माझा? 900. 0 ला 0 कॅन्सल होईल. किती येईल माझा लसावी? 90. ऑप्शन सी करेक्ट आन्सर असणार आहे. काल शिकलेला आहे आपण ह्याच्या पहिला. फक्त आज क्वेश्चनची प्रॅक्टिस घेणार आहे. क्वेश्चन नंबर 2 बघा. लवकरात लवकर क्वेश्चन संपवायचे आपण प्रॅक्टिस करत असताना. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 काय? 9/4, 21/10, 23/20 चा लसावी शोधा. सेम इथं पण काय करणार मी? वरच्या संख्यांचा लसावी घेणार. कोणाचा? एलसीएम कोणाचा घेणार मी? 9, 21 आणि 63चा. आणि मसावी कोणाचा घेणार मी? एचसीएफ कोणाचा? 4, 10 आणि 20. हा फॉर्म्युला आहे लसावी मसावीचा अपूर्णांकांच्या. बरोबर? कुणाला आठवत नसेल तर त्याने मागचं लेक्चर एकदा करून बघा. आता लसावी 9, 21, 63चा किती येईल सांगा? आता मला एक तर क्लिअरली दिसते 21 त्रिक 63 होईल आणि 9 न पण 63ला भाग जातो. 7 9 63 येईल ना. म्हणजे इथं लसावी माझा 63च असणार आहे. भागिले मसावी बघा 4, 10 आणि 20 मध्ये 4 तर येणार नाही. 4 पेक्षा लहान 2, कारण 2 ने 4 ला पण जाईल, 10 ला पण जाईल, 20 ला पण जाईल. याचा मसावी किती येईल मग? 2 येईल. 63/2 बरोबर आन्सर असणार आहे माझा ऑप्शन ए. बरोबर? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 3. 4, 11 आणि 16/33 चा मसावी काढायचा आहे. मार्च 2024 ला आलेला प्रश्न आहे. कसा काढणार आपण मसावी? मसावीच्या बाबतीत आता फॉर्म्युला काय वापरतो आपण? पहिला वर काय घेणार मग? छेदातल्या अंशातल्या संख्यांचा घेणार आपण मसावी. 4 आणि 16चा. आणि लसावी कोणाचा घेणार? एलसीएम कोणाचा घेणार? छेदातल्या संख्यांचा 11चा आणि 33चा. मग 4 आणि 16चा मसावी किती येईल सांगा? 4च येईल. बरोबर ना? आणि एलसीएम 11 आणि 33चा किती येईल? 33 येईल. 4/33 बघा कुठं आहे? इतकं सिंपल क्वेश्चन एसएससीला विचारलेले आहेत. ठीक आहे. अवघड पण विचारले ते पुढे आहेत, पण सिंपल सुद्धा इतके विचारले जातात. फक्त आपल्याला माहित पाहिजे. ओके. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4. काय क्वेश्चन नंबर 4? 4 5, 3 11, 7 15 चा 7/15 आहे. ठीक आहे. चा मसावी शोधा. इथं पण काय करणार आपण? मसावी आहे म्हटल्यावर पहिला वर काय येणार? एचसीएफ येणार, मसावी येणार. कुणाकुणाचा? 4, 3 आणि 7. आता बघा हे 4, 3 आणि 7 मला तर को प्राईम नंबर्स दिसतात. बरोबर? याला कोणताच कॉमन संख्येने भाग जाणार नाही. त्याच्यावर याचा मसावी तर एकच येणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर खाली एलसीएम घेणार आपण. कोणाचा? 5, 10 आणि 15. 5, 10, 15चा एलसीएम काढून बघा. 5 आणि 10चा तर 10च येईल. 10 आणि 15चा किती येईल? 30 येईल. बरोबर? म्हणजे इथं लसावी किती येणार आहे? 30 येणार आहे. आन्सर काय असेल माझं? 1/3 ऑप्शन सी. 1/30. किती सिंपल आहे सांगा? किती वेळ लागतो सॉल्व्ह करायला? 5-10 सेकंद. इतक्या स्पीड मध्ये सॉल्व्ह झालं पाहिजे. का सॉल्व्ह होतं इतक्या स्पीड मध्ये? मला ही कन्सेप्ट माहित आहे. बरोबर? का सॉल्व्ह होतंय? मला ही कन्सेप्ट माहित आहे म्हणून सॉल्व्ह होतंय. त्याच्यामुळे मॅथमॅटिक्स ही कन्सेप्ट वर चालते. कन्सेप्ट मॅथमॅटिक्स मध्ये भरपूर महत्वाचे आहेत. तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितला असाल. ट्रिक, ही ट्रिक वापरा, ती ट्रिक वापरा. ट्रिक्सचा लय वापर करायचा नाही. का करायचा नाही? कारण ट्रिक्स असतात ना त्या ठराविक क्वेश्चनला लागू होतात, पण कन्सेप्ट प्रत्येक क्वेश्चन मध्ये कामाला येते. ठीक आहे. त्याच्यामुळे ट्रिक्स वापरायच्या नाही असं नाही, पण ज्या वेळेला तुमच्या 100% कन्सेप्ट क्लिअर असतील ना त्यावेळेला तुम्ही ट्रिक्स कडे जायचं.
कारण तिथं आपल्याला कळायला पाहिजे की बाबा ही ट्रिक वापरावी मी या क्वेश्चन मध्ये, हे बरोबर आहे की चुकीचं आहे. बरोबर, त्याच्यामुळे पहिला कन्सेप्ट क्लिअर करायचा आणि मग ट्रिक्सची प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 4 बघितला. क्वेश्चन नंबर 5 बघा. काय क्वेश्चन? दोन संख्यांचे गुणोत्तर 11-13 आहे, त्याचा मसावी 7 आहे, तर त्या संख्या किती? आता बघा इथं गुणोत्तर दिले ए बी, आपण शिकलोय हे. मसावी दिलाय 7, काढायचा आहे काय? त्या संख्या किती विचारले. मग आपल्याला माहित आहे त्या संख्या कसं काढतात. जर गुणोत्तर दिला असेल आणि मसावी दिला असेल तर काय करायचं? डायरेक्ट मसावीनं त्या गुणोत्तरला गुणायचं. पहिली संख्या काय असेल? मग पहिली संख्या काढायला काय करणार मी? 11 गुणिले 7 किती येईल? ती 77. आणि दुसरी संख्या माझी काय असेल? 13 गुणिले 7. डायरेक्ट गुणोत्तरला काय करायचं? मसावीनं गुणायचं. 13 गुणिले 7 किती येईल सांगा? 7 त्रिक 21, 7 एके 7 आणि 2 आहे असं. ठीक आहे, 91. किती येईल माझं? 77 आणि 91. ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. बरोबर, कारण 13 7 91 येतं ना. बरोबर. तर अशा पद्धतीने आपण डायरेक्ट काढतो. ही कन्सेप्ट कुठली? गुणोत्तरामध्ये संख्या असतील तर आपण शिकलेले आहे. SSC GD 20 फेब्रुवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 बघा. तीन संख्याचे गुणोत्तर 3 9 11 आहे, त्यांचा मसावी 29 आहे, तर त्या संख्या किती? काय करणार? पहिली संख्या काय असेल? 3 गुणिले 29. दुसरी काय असेल? 9 गुणिले 29. आणि तिसरी काय असेल? 11 गुणिले 29. इथं बघा ऑप्शन सगळ्यात पहिला ऑप्शन वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे पहिली जर संख्या काढली तर आपल्याला ऑप्शन करेक्ट कळेल. 3 9 27, 7 हातच्याला आले 2, 3 2 6 आणि 1 8, 87 बघा ऑप्शन फर्स्ट मध्ये फक्त आहे, बाकीचं काढायची गरज नाही. ऑप्शन फर्स्ट क्लिअर आहे. आपल्याला जर क्लिअर कळाला की कोणता तरी एक ऑप्शन बरोबर आहे, डायरेक्ट टिक करायचं, बाकी चेक करत बसायचं नाही. ज्या वेळेला कन्फ्युजन असतं, इथं पण 87 आहे, समजा इथं पण 84च्या ठिकाणी 87 असतं, तर मी दुसरा ऑप्शन सुद्धा चेक केला असता. पण मला तिन्ही ऑप्शन मध्ये फक्त एका ऑप्शन मध्ये 87 दिसते. बरोबर, त्यामुळे तो ऑप्शन माझा 100% करेक्ट असणार. SSC GD 26 फेब्रुवारी 2024 ला विचारलेला प्रश्न होता. ओके, नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 7. काय क्वेश्चन नंबर 7? 6 आणि 29 चा लसावी x आहे आणि मसावी y आहे, तर x अधिक 4y ची किंमत आपल्याला काढायची आहे. आता बघा लसावी x आहे, म्हणजे 6 आणि 29 चा लसावी किती येईल सांगा? आता 6 आणि 29 मध्ये मला कोणतीच कॉमन संख्या दिसत नाही. कोणतीच कॉमन संख्या दिसत नाही, म्हणून LCM काय असेल त्यांचा? 6 आणि 29 चा LCM काय असेल? कॉमन संख्या कोणतीच दिसत नाही, म्हणजे 6 गुणिले 29 असेल. किती येईल बघा? 6 9 54, 4 हातच्याला 5 येईल, 6 दुनी 12 आणि 5 17, 174 झाला लसावी. आणि मसावी काढा SCF. 6 आणि 29 चा SCF मसावी किती येईल? कॉमन संख्या नाही, याचा अर्थ मसावी काय असतो? नेहमी 1 असतो. आता हा झाला माझा x आणि हा झाला माझा y. काढायचं काय? x अधिक 4y. काय काढायचं आपल्याला? x अधिक 4y. आता x किती आहे आपला? 174 अधिक 4, y ची किंमत किती आहे? 1 आहे. म्हणजेच किती? 174 अधिक 4 178. ऑप्शन बघा सी करेक्ट असणार आहे. SSC GD 27 फेब्रुवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 8. काय क्वेश्चन? दोन संख्यांचा मसावी 14 आहे, लसावी 490 आहे, पहिली संख्या 70 आहे, तर दुसरी संख्या किती? लसावी दिलाय, मसावी दिलाय, पहिली संख्या दिली, दुसरी संख्या काढायची. SSC GD 23 फेब्रुवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. बरोबर. आता इथं फॉर्म्युला मला माहित आहे. काय फॉर्म्युला आपला? LCM गुणले SCF बरोबर पहिली संख्या गुणले दुसरी संख्या. हा फॉर्म्युला आहे आपला, लक्षात असायला पाहिजे. LCM किती आहे? 490 गुणले SCF किती आहे? 14 बरोबर पहिली संख्या किती आहे? 70 गुणले दुसरी संख्या काढायची आहे. काढा ना. 7 एके 7, 7 दुनी 14, शून्यला शून्य कॅन्सल झालं, 49 गुणिले 2 किती? 49 गुणिले 2 98. 98 काय असेल? ही माझी दुसरी संख्या असेल. ऑप्शन फर्स्ट माझा करेक्ट आहे. बरोबर ना. नेक्स्ट बघा. दोन संख्यांचा गुणाकार
108 आहे आणि मसावी 3 आहे, तर लसावी किती? दोन संख्यांचा गुणाकार दिलाय त्यांनी, सेम फॉर्म्युला HCF गुणले LCM बरोबर पहिली संख्या गुणले दुसरी संख्या. आता त्यांनी इथे डायरेक्ट काय दिले, दोन्ही संख्या द्यायला नाही तर यांचा गुणाकार डायरेक्ट दिलाय 108. गुणाकार दिलाय 108, मसावी दिलाय 3 गुणले लसावी काढायचा आहे, LCM काढायचा आहे. 3 ने भाग जातो, 3 एके 3, 3 त्रिक 9, 3 संग 18, म्हणजे LCM किती येईल माझा? LCM येईल 36. ऑप्शन बघा ए करेक्ट आहे. SSC GD 28 फेब्रुवारी 2024 ला विचारलेला प्रश्न आहे. सिंपल आहेत ना सगळे क्वेश्चन, सगळे सोपे आहेत, पण एकच कंडिशन आहे, काय? कन्सेप्ट माहित पाहिजेत. ओके, त्याच्यामुळे जी लेक्चर्सला शिकवतोय कन्सेप्ट, ठीक आहे. पहिले 3 लेक्चर तुम्हाला जरासं बोरिंग काय जणांना वाटले असतील, काय जणांना गणित मध्ये इंटरेस्ट असेल त्यांना इंटरेस्टेड वाटले असतील, पण ती व्यवस्थित बघणं गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट केला तर अशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकताय. 5-10 सेकंदात आन्सर येतात सगळे. ओके, कुठलंच येत नाही असं नाही, सगळे आन्सर येतात 5-10 सेकंदात. फक्त तुम्ही व्यवस्थित कन्सेप्ट तुम्हाला फिक्स पाहिजे डोक्यात. क्वेश्चन वाचला की समजायला पाहिजे इथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. बरोबर. चला क्वेश्चन नंबर 10 घेऊया. क्वेश्चन नंबर 10 काय आहे बघा, दोन संख्यांचा गुणाकार 9900 लसावी 990 आहे तर मसावी किती? सेम फॉर्म्युला आहे, HCF गुणले LCM बरोबर. दोन संख्यांचा गुणाकार आहे ना, म्हणजे पहिली संख्या गुणली दुसरी संख्याचा आहे इथं फॉर्म्युला. 9900 आहे गुणाकार, त्यात दिलाय काय, लसावी दिलाय 990, काढायचा काय आपल्याला, HCF काढायचा. HCF म्हणजे मसावी. 990 ला 990 कॅन्सल करा, राहिले किती 10, म्हणजे HCF माझा किती येणार इथं 10. 7 मार्च 2024 चा क्वेश्चन आहे, ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 11, दोन संख्यांचे गुणोत्तर. शेवटचे दोन क्वेश्चन महत्वाचे आहेत. 14वा आणि 15वा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे, तिथपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे, ठीक आहे. दोन संख्यांचे गुणोत्तर 5 9 आहे, त्यांचा लसावी 405 आहे, तर त्या संख्या शोधा. आता इथं बघा काय सांगितले, गुणोत्तर दिले, SB दिले बरोबर, LCM दिलाय, काढायचं काय, त्या संख्या काढायच्या आहेत. मग त्या संख्या काढायला काय करायला लागतं, आपण गुणोत्तराला काय करतो, मसावीने गुणतो, HCF ने गुणतो. पण इथे HCF दिलाय का त्यांनी? नाही दिला. मसावी दिलाय का? द्यायला नाही. मसावी काढावं लागेल. मसावी कसं काढायचा मग, A गुणले B बरोबर, सॉरी मसावी कसा काढायचा आपण, A गुणले B गुणले HCF बरोबर LCM, हा फॉर्म्युला वापरायचा. कारण गुणोत्तर दिला असेल तर त्या गुणोत्तरांचा गुणाकार गुणले मसावी बरोबर काय असतो आपला, लसावी असतो. मग काय येईल इथं, A किती आहे 5 आहे, गुणले B किती आहे 9 आहे, गुणले मसावी काढायचा आहे आपल्याला, LCM किती आहे 405 आहे बरोबर. भाग देऊया इथं, 5 एके 5, 45, 5 एके 5, 9 एके 9, 9 9 81, म्हणजे मला HCF किती मिळाला बघा, डायरेक्ट 9 मिळाला. आता दोन्ही संख्या मिळतील का मला, काय करणार मी, 9 गुणले 5 केलं तर पहिली संख्या मिळेल. पहिली संख्या काय मिळेल मला, 9 गुणले 5, 5 9 45, आणि दुसरी संख्या किती येईल मला, 9 गुणले 9 किती आहे, 9 9 81, 45 आणि 81 बघा, ऑप्शन ए करेक्ट आहे. 25 जानेवारी 2023 ला आलेला प्रश्न आहे बरोबर, म्हणजे मागच्या एक्झामला, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 बघा, 6 अंकाची. आता अशा टाइपचे क्वेश्चन सुद्धा विचारले गेले, ठीक आहे. हा 2023 ला आलेला क्वेश्चन, या टाइपचे 2023 ला शक्यतो आलेले, पण आता येऊ शकतात, ठीक आहे. कारण मागच्या वर्षी आलेले नव्हते, म्हणजे यावर्षी येणार. ओके, काय क्वेश्चन आहे बघा, 6 अंकाची सर्वात लहान संख्येतील अंकांची बेरीज सांगा ज्या संख्येला 18 24 25 ने पूर्णपणे भाग जाईल. काय करायचं आहे, 6 अंकाची सगळ्यात लहान संख्या ओळखायची आपल्याला, ज्या संख्येला 18 24 25 ने पूर्णपणे भाग जाईल, आणि त्या संख्येतल्या अंकांची बेरीज सांगायची बरोबर. सगळ्यात पहिला काय करेन मी, 18 24 आणि 25 ने भाग जाणारी 6 अंकी सगळ्यात लहान संख्या शोधणार. मग 18 24 आणि 25 चा पहिला काय काढायला लागेल मला, लसावी काढायला लागेल. कुणाचा, 18 24 आणि 25 चा. आता मी इथे काय करतो,
डायरेक्ट मला दिसतंय या दोन्हीला 6 ने भाग जातो, बरोबर, डायरेक्ट 6 ने देतो. 6 2 12 sin त्रिकम 18 sin चौक 24 25 आहे असं ठेवतो. ओके. आता बघा 3 आहे 4 आहे इथं 25 आहे. डायरेक्ट काय करतो मी 5 ने भाग देतो. 5 ने जाईल ना. 3 आहे असं 4 आहे असं 5 25 परत काय भाग देत बसत नाही मी. 25 ला जरी भाग दिलो नसतो तरी चाललं असतं. यांचा गुणाकार काढा डायरेक्ट मला लसावी मिळेल. किती येईल बघा 6 पंचे 30 गुणिले 3 गुणिले 4 पंचे 20 असं करायचं. म्हणजे 0 0चा जास्तीत जास्त आणलेल्या संख्या ठेवायच्या जेणेकरून आपल्याला गुणाकार करायला सोपं जातं. आता बघा इथे किती 3 त्रिक 9 9 दुनी 18 18 2 शून्य आहेत असं 1800 गुणाकार सोपा झाला का नाही. तेच मी 6 पंचे 30 30 त्रिक 90 90 चौक परत 13 5 न गुणला असं केलं असतं तर थोडंसं अवघड गेलं असतं. म्हणून मी माइंड मध्ये काय करतो शक्यतो जिथं आपल्याला पूर्ण संख्या मिळतील दशांश स्थानी किंवा सुटे स्थानी 0 अशा संख्या मिळतील तेवढ्यांचा गुणाकार लिहून घेतो जेणेकरून पुढचा गुणाकार करायला मला काय होतं सोपं जातं. ह्या ट्रिक्स असतात. ठीक आहे. ही सॉल्व करण्याची पद्धत असते. ही एवढी लक्षात ठेवायची. ओके. आता 1800 काय मिळाला मला एलसीएम मिळाला. मला काय पाहिजे 6 अंकी संख्या पाहिजेला आहे. ज्याला या तिन्हीने भाग जाईल. मग काय करायचं 6 अंकी सर्वात लहान संख्या कोणती सांगा? कोणती? 1000 नाही. 10000 नाही. 5 अंकी झाली 1 लाख. बरोबर ही 6 अंकी झाली. ह्याला काय करेन आता मी 1800 ने भाग देईन. म्हणजे मला काय मिळेल 6 अंकी सर्वात लहान संख्या मिळेल. बरोबर कारण यांच्या एलसीएम न भाग गेला म्हणजे काय झालं या सगळ्यांना भाग गेला. मग याला भाग देऊन बघूया कितीनं जाईल बघा. सगळ्यात पहिला भाग कितीनं जाईल 18 चौक 72 बरोबर 18 चौक 72 न जाईल ना. 18 5 90 न जाईल बरोबर 72 न का 90 न जाईल की 9000 येईल बरोबर 18 5 90 9000 येईल. आता 10000 मधून 9000 गेलं किती उरलं 1000 परत वरचा एक शून्य घेतला परत 18 5 90 न जाईल 9000 येईल परत शिल्लक किती राहील 1000 शिल्लक राहील. आता 1800 न भाग जाईल का 1000 ला 1800 ने जाईल का नाही जाणार ना. 1000 माझं काय राहिलं इथं शिल्लक राहिलं बरोबर. म्हणजे मला काय करावं लागेल ह्या 1 लाख मधून एक तर हे 1000 वजा करावं लागेल किंवा यामध्ये कोणती तर संख्या ऍड करावं लागेल. किती ऍड करावं लागेल मग यामध्ये आता जर 1000 वजा केलं मी तर माझी 5 अंकी संख्या होईल. मला किती पाहिजे आहे 6 अंकी पाहिजे आहे. म्हणून काय करायचं या 1000 मध्ये काय करायचं सॉरी या 1 लाख मध्ये काय करायचं कोणती संख्या ऍड करायची या 1800 मधून बाकी वजा करायची आणि ती संख्या ऍड करायची. मग 1800 मधून जर 1000 वजा केलं किती झालं 800 राहिलं. म्हणून हे 800 यामध्ये ऍड करायचं. मग मला किती मिळेल सांगा मला किती मिळेल 1,08,000 मिळेल. त्यांनी काय सांगितलंय त्या संख्येतील अंकांची बेरीज 1,08,000 ही काय झाली 18 24 आणि 25 ने भाग जाणारी सर्वात लहान 6 अंकी संख्या झाली. पण विचारले काय त्या संख्येतील अंकांची बेरीज विचारले म्हणजे 1 + 8 बरोबर किती येईल आन्सर 9. ऑप्शन बी हे माझं काय असणार आहे बरोबर आन्सर असणार आहे. बघा क्वेश्चन थोडासा डीप आहे बरोबर पण हे आपण सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला समजायला पाहिजे लगेच बरोबर झालेला आहे ना पहिला. आणखी एक क्वेश्चन घेतो असाच क्वेश्चन नंबर 13 बघा 3 अंकाची सर्वात मोठी संख्या सांगा ज्या संख्येला 3 12 24 36 ने पूर्णपणे भाग जाईल. सगळ्यात पहिला काय करायचं 17 जानेवारी 23 ला आलेला क्वेश्चन आहे. 3 12 24 36 चा काय काढायचा लसावी काढायचा. आता याचा लसावी किती येईल सांगा 3 12 24 36 चा मला तर वाटते लसावी 12 2 24 हां 36 तर येऊ शकत नाही कारण 24 न भाग जाणार नाही म्हणून मी लसावी काढतो. 3 न सगळ्याला भाग जातो 3 1 3 3 चौक 12 3 8 24 3 1 3 3 2 6 4 ने भाग जाईल बरोबर. एक आहे असं 4 1 4 4 2 8 4 त्रिकम 12 किती येईल बघा मग 4 त्रिकम 12 12 2 24 24 त्रिक 72. एलसीएम किती आला याचा एलसीएम आला 72. आता मला काय पाहिजे 3 अंकाची सर्वात मोठी संख्या पाहिजे. कोणती असेल ती 999. या 999 ला काय करणार मी 72 ने भाग देणार कारण 72 माझा काय लसावी स्टेप्स लक्षात घ्या 72 ने भाग देणार. आता 72 1 72 पहिला 72 ने भाग दिला किती राहिलं बघा 9 न 2 गेलं 7 9 न 7 गेलं
2 आणि 9 आहे असं खाली येईल परत. आता बघा 7 दुनी 14 7 त्रिक 21 7 चोक 28 27 पेक्षा मोठा आहे म्हणून 7 त्रिक 21 घेतलं मी 3 ने जाईल. बेत्रिक 6 बरोबर सॉरी 3च देतो ना आपण. बेत्रिक 6 आणि 7 त्रिक 21 किती राहिली शिल्लक 3 आणि 5 53 काय राहिला रिमाइंडर राहिला बरोबर. आता इथं काय करावं लागेल मगाशी आपण ऍड केलं पण इथं काय करावं लागेल ज्या वेळेला आपण सर्वात मोठी विचारतील त्यावेळेला रिमाइंडर डायरेक्ट वजा करायचं आपल्याला लक्षात ठेवायचं आणि सर्वात लहान विचारलं की ऍड करायचं असते हे लक्षात ठेवायचं. हे जर लक्षात ठेवला तरी चालते जास्त विचार करत बसायचा नाही. मग काय करायचं सर्वात मोठी विचारले ना 3 अंकी संख्या तर काय करायचं या 999 मधून 53 वजा करायचं किती येईल आन्सर 9 5 गेलं सॉरी 9 3 गेलं 6 9 4 5 गेलं 4 आणि 9 आहे तसं 946 बघा 9 5 गेले 4 उरले बरोबर. एक मिनिट कुछ तो गडबड आहे इथं. इथं बघा इथं 63 येईल 53 मी चुकून लिहिलं 63 येईल बरोबर. 9 3 गेले किती येईल इथं मग 9 3 गेलं 6 उरेल 9 6 गेलं 3 उरेल आणि 9 आहे असं 936 माझा आन्सर असेल. ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. ओके क्लिअर सगळ्यांना. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 14. काय क्वेश्चन 3 वेगवेगळ्या क्रॉसिंगवर आता शाब्दिक उदाहरण आहे ठीक आहे. वर्ड्स प्रॉब्लेम आहेत 2 वर्ड प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो शाब्दिक उदाहरणं अशा पद्धतीचे उदाहरणं पण येतात 2024 ला विचारलेले क्वेश्चन आहेत. तर हे जरी आले तरी कसं सॉल्व्ह करायचं आहे बघा. आता काय सांगितलंय 3 वेगवेगळ्या क्रॉसिंगवर ट्रॅफिक लाईट क्रमवार 30 सेकंद 40 सेकंद आणि 60 सेकंद नंतर बदलते. काय सांगितलंय समजा 3 सेकंद आहेत 3 स्टेशन आहेत तिथं असं ट्रॅफिक लाईट आहे. इथं पहिलं स्टेशन आहे ही दुसऱ्या स्टेशनवरची ट्रॅफिक लाईट आहे ही तिसऱ्या स्टेशनवरची ट्रॅफिक लाईट आहे बरोबर. त्यांनी काय सांगितलंय 3 वेगवेगळ्या स्टेशनवरती बदलाली किती सेकंदने बदलते. पहिली जी आहे ती 30 सेकंदने बदलते दुसरी जी आहे ती काय होते 40 सेकंदने बदलते आणि तिसरी जी आहे ती 60 सेकंदने बदलते असं सांगितलंय. तर 30 मिनिट मध्ये तिन्ही लाईट एकत्र किती वेळा बदलतील. आता ह्या तिन्ही लाईट एकत्र कधी बदलतील सांगा. पहिली लाईट 30 सेकंदानं बदलली दुसरी 40 न बदलली तिसरी 60 न बदलली तर या एकत्र कधी बदलतील. आता ही 30 सेकंदानं बदललेली तर ती नंतर काय होईल परत 60 सेकंदानं बदलेल परत किती नंतर बदलेल ती 90 न बदलेल परत किती सेकंदानंतर बदलेल ती 120 सेकंदानंतर बदलेल बरोबर. आता ही काय दुसरी लाईट 40 न बदलले त्यानंतर किती सेकंदानं बदलेल ती 80 सेकंदानं बदलेल त्यानंतर किती सेकंदानं बदलेल 120 न बदलेल त्यानंतर किती न बदलेल 160 न बदलेल आणि दुसरी लाईट काय होईल 60 ने जी बदललेली लास्ट लाईट ती काय होईल मग 120 सेकंदानं बदलेल त्यानंतर 180 न बदलेल त्यानंतर 240 न बदलेल. म्हणजेच याचा अर्थ काय ह्या तिन्ही लाईट ज्या आहेत त्या कॉमन 120 सेकंदानं एकत्र बदलणार आहेत. समजलं 120 सेकंदानं काय होणार आहेत एकत्र बदलणार आहेत. म्हणजेच काय या तिन्हीचा एलसीएम जर काढला आपण तो 120 येईल. इथे हे फक्त मी तुम्हाला एक्झाम्पल साठी सांगितलं. डायरेक्ट काय करायचं जेव्हा पण असं येईल त्यावेळेला तिघांचा एलसीएम काढायचा तो जो एलसीएम येतो त्या सेकंदानं काय होईल त्या लाईट एकत्र बदलतील. मग 120 सेकंदानं म्हणजेच काय प्रत्येक 2 मिनिटांनी काय होतात त्या लाईट एकत्र बदलतात. मग विचारले काय त्यांनी 30 मिनिट मध्ये त्या तिन्ही लाईट एकत्र किती वेळा बदलतील. आता 2 मिनिटात त्या एकत्र एकदा बदलतात मग 30 मिनिटात किती वेळा बदलतील 2 मिनिटात एकदा म्हटल्यावर 30 मिनिटात किती वेळा बदलतील 30 गुणिले 2 करा डायरेक्ट किती येईल 15. ऑप्शन बी करेक्ट असणार आहे. एसएससी जीडी 2024 ला विचारलेला आहे 7 मार्चला क्वेश्चन. सिंपल आहे समजलं ना. काय करायचं डायरेक्ट एलसीएम काढायचा हे फक्त मी तुम्हाला समजायला सांगितलं. डायरेक्ट एलसीएम जरी काढला तरी तुम्हाला कळेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर 15. 6 घंटी क्रमवार 12 मिनिट 9 मिनिट 6 मिनिट 8 मिनिट 3 मिनिट आणि 10 मिनिट नंतर वाजतात तर 12 तासामध्ये एकत्र किती वेळा वाजतील. आता किती मिनिटांनंतर त्या एकत्र वाजणार आहेत हे काढायला काय करेन मी या सगळ्याचा एलसीएम काढेन. मग काढा एलसीएम कुणाकुणाचा 12 9 6
8, 3 आणि 10चा एलसीएम काढा. किती येईल बघा. सगळ्यात पहिला काय करतो मी 2 न भाग जाणाऱ्या संख्यांना देतो. बेसक 12, 9 आहे असं, बेत्रिक 6, बेचोक 8, 3 आहे असं, बेपंचे 10. आता काय करूया 3 न देतो. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, 3 एके 3, 4 आहे असं, बरोबर. 3 एके 3, 5 आहे असं. आता कोणत्या संख्येला भाग जातो का बघा. 2, 3, 4, 5. 2 ने जाईल, कॉमन संख्या आहे, बरोबर. 2 आणि 4 कॉमन आहेत, त्याच्यामुळे भाग जाईल. बेके बे, बेत्रिक 6, बे ते 1 0 आहे असं घेईन मी. बे दोन्ही 4, 1 आहे असं आणि 5 आहे असं घ्यावं लागेल. आता बघा काय करता येईल मला. बेत्रिक 6, 6 दोन्ही 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36, 36 येईल. आणि इथं किती येईल. 5 दोन्ही 10, म्हणजे किती आलं 360 मिनिट. याचाच अर्थ काय 360 मिनिटानं त्या घंटा पुन्हा एकत्र वाजतील. मग 360 मिनिटानं काढायचं किती आपल्याला 12 तासामध्ये. काढायचं किती आपल्याला 12 तासामध्ये. मग किती तासानंतर एकत्र वाजतात त्या. 360 हे मिनिट आहे, तासामध्ये करायचं आहे. काय करेन मी 60 न भाग देईन, बरोबर. 0 ला 0, 6 6 36, म्हणून इथं किती आलं 6 आलं. किती आलं 6 आलं. 6 एके 6, 6 दोन्ही 12. याचा आन्सर 2 असणार आहे. ऑप्शन कदाचित ऑप्शन मागचेच राहिले. ठीक आहे, इथं ऑप्शन हे चुकीचे आहेत. ऑप्शन हे काय झाले, जो मागचा क्वेश्चन होता ना तेच ऑप्शन आहे असं राहिले, ऑप्शन चेंज करायचे राहिलेले आहेत. तर याचा आन्सर काय असणार आहे 2 वेळा, 2 टाइम्स. म्हणजे 12 तासामध्ये त्या घंटा 2 वेळा एकत्र वाजतील, कारण 6 तासानं एकदा एकत्र वाजणार आहेत त्या, त्याच्यामुळे 12 तासानं 2 वेळा एकत्र वाजतील, बरोबर. याचा ऑप्शन काय असणार आहे 2 असणार आहे. ऑप्शन हे चुकलेले आहेत, लक्ष देऊ नका. ठीक आहे, हा 22 नोव्हेंबर 2021 ला आलेला प्रश्न आहे SSC ला. ओके, तर इथं हा टॉपिकचा दी एंड होतोय. ठीक आहे, या लेक्चरची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती PDF मी काय केलं आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केलेले आहे. जर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, तिथून नक्की जॉईन करा. जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, आपल्या इतर मित्रांना देखील शेअर करा. आणि तुमच्या काहीही कमेंट्स असू देत, काही डाऊट्स असू देत, ते तुम्ही डाऊट मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारू शकता. ओके, बाय.